लाईट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। मराठवाड्यात 25 आमदार ओबीसी समाजाकडून पाडण्यात येणार, यादी तयार। लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा। तळघराच्या छतावर नमाज सुरूच राहणार, ज्ञानव्यापी प्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली। मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा तुरुंगवास संपला, सीबीआय प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम, केजरीवाल यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया। आरक्षणाबाबत देशात एक बोलायचं आणि विदेशात जाऊन दुसरंच बोलायचं, हा दुटप्पीपणा, अशोक चव्हाणांची राहुल गांधींवर टीका। पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कुणी साहेब होत नाही, खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका। मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंनी एनडीआरएफचे निकष मोडून 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। मनमोहन सिंग आणि सरन्यायाधीशांची भेट सार्वजनिक कार्यक्रमात, चुकीचे लंगडे समर्थन करू नका, आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर। रितेश जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा दिसणार, तुझे मेरी कसम 21 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार।